वाह! किती छान रंग आलेला आहे आणि भाजी सुद्धा मस्त शिजलेली आहे. छान घट्ट अशी झाली आहे. तुम्ही बघू शकता केवढी भारी झाली आहे. लग्न समारंभ असेल, घराची वास्तुशांती असेल किंवा छोटा-मोठा कार्यक्रम असेल किंवा मग आपल्या गावातली यात्रा सुद्धा असेल, तर या सगळ्या कार्यक्रमामध्ये एक भाजी आपल्याकडे नेहमी बनली जाते. आपला मराठवाडा असेल, खानदेश असेल, महाराष्ट्रात या भाजीला खूप सारी अ, पसंती दिली जाते. सगळ्यांच्या आवडीची भाजी आहे ती आणि ती म्हणजे आपली मसालेदार, चटकदार, अगदी चविष्ट आणि स्वादिष्ट लागणारी म्हणजे वांग्याची भाजी. ती भाजी इतकी छान लागते, की आजकाल त्या भाजीवर गाणं सुद्धा आलेलं आहे. तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं सुद्धा असेल, वांग्याची भाजी आणि गपगप शिरा असं. आणि मी आज ज्या पद्धतीने ती भाजी बनवणार आहे, त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा ती जर भाजी बनवली, तर तुम्हीच काय तुमची मुलं सुद्धा बोटं अगदी चाटून पुसून खातील याची मी खात्री देते. चला तर मग वेळ न घालवता आपण आता भाजी बनवायला सुरुवात करूया. वांग्याची भाजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: वांगे, जिरं, लसूण, कढीपत्ता, काळा मसाला, थोडंसं हिंग, गूळ, भाजलेले शेंगदाणे, चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर. आता आपण शेंगदाणे जे आहेत ते मिक्सरमधून बारीक करून घेऊयात. शेंगदाण्याचं कूट आता आपलं बारीक झालेलं आहे. आता आपण लगेच वांगे कापायला घेऊयात. आता आपण हे जे वांगे आहेत ते कापून घेणार आहोत. कापून घेताना अगोदर बघायचं की वांगे खराब आहेत का, कारण बऱ्याच वेळा वांगे किडके खूप असतात आणि आता तर पावसाळा चालू आहे. कधी कधी असं होतं की वरतून वांगे जरी चांगले दिसले तरी आतमध्ये एखादी तरी अळी असतेच. त्यामुळे आता आपण बघूया की वांगे कापून की आतमधून काय आहे का ते व्यवस्थित बघून घेऊयात. वांग्याची भाजी करताना कधी पण वांग असं कापून घ्यायचं, म्हणजे त्यात व्यवस्थित आपल्याला मसाला जो आहे तो भरून घ्यायला येतो. आता आतमधून तुम्ही बघू शकता की त्याच्यामध्ये काहीच नाहीये. वांग्यामध्ये तो चांगला आहे आणि आता आपण ह्याला लगेच एका भांड्यात पाणी ठेवायचं आणि त्याच्यात टाकून घ्यायचं. अशाच पद्धतीने आता आपण सगळे वांगे जे आहेत ते कापून घेऊयात. वांगे कापताना आपण तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे असं पाण्यात का टाकतात, कारण आपण वांगे सगळ्यात अगोदर कापून घेतो आणि त्यानंतर आपण मसाला जो आहे तो फोडणीचा तो काढत असतो. तोपर्यंत वांग्याचा कलर जो आहे तो काळा होतो, तो व्हायला नको म्हणून आपण हे 4 ते 5 मिनिट तोपर्यंत पाण्यात टाकून घ्यायचं असतं. आता सगळे जे वांगे आहेत ते आपले कापून झालेले आहेत. तोपर्यंत आता आपण लगेच लसूण जो आहे तो बारीक करून घेऊयात. आता आपला लसूण जो आहे तो बारीक करून झालेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये लगेच जिरं जे होतं ते लगेच ठेचून घेऊयात. जिऱ्याचा आता छान स्मेल येतोय. आता आपण हे सुद्धा एका वाटीमध्ये काढून घेऊयात. सगळे मसाले जे आहेत ते आता आपले वाटून झालेले आहेत. आता आपण एका ताटामध्ये सगळे मसाले मिक्स करायला घेऊयात. भाजीला लागणारे जेवढे काही मसाले होते तेवढे आता आपले वाटून झालेले आहेत. आता आपण ते मिक्स करायला घेऊ. सगळ्यात अगोदर आपल्याला शेंगदाण्याचं कूट जे होतं ते ह्या ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये लगेचच आपण जे लसूण जो बारीक केला होता तो घालून घ्यायचा आहे. लसणाचं प्रमाण खूप जास्त नकोय आपल्याला. 6 ते 7 पाकळ्या असल्या तरी बऱ्या बास होतात. त्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये जे वाटलेलं जिरं होतं ते घालून घ्यायचंय. जिरं सगळंच नाही घालायचं आपल्याला, अर्ध घालायचंय आणि अर्ध जे आहे ते फोडणीसाठी तसंच ठेवून द्यायचं. त्यानंतर मीठ होतं ते मीठ सुद्धा त्याच्यात घालून घ्यायचंय. आणि आता आपला जो काळा मसाला होता तो मसाला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा. मसाला मात्र सगळाच घालून घ्यायचा ह्याच्यामध्ये. हा मसाला जो आहे तो आमच्या घरचा मसाला आहे, आम्ही विकतचा मसाला कधी आणत नाही. आता आपण हे मिक्स करून घेऊया. हे जे मसाले आहेत ते आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालायचं आहे
आणि मग परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. जास्त पण पाणी नको आहे आणि जास्त कमी पण नको आहे, मसाला असा ओला झाला पाहिजे. आणि मग आता आपण हे एक एक वांग घ्यायचं आणि त्याच्यामध्ये लगेच मसाला जो आहे तो व्यवस्थित भरून घ्यायचा आहे. आपला मसाला जास्त कोरडा आहे त्याच्यामुळे अजून थोडंसं त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. त्याचं कारण असं आहे की शेंगदाण्याचं कूट जे होतं ते खूप मिक्सरमधून वाटलं गेलं, त्याच्यामुळे ते असं चिकट लागतंय. त्यामुळे थोडंसं अजून पाणी घ्यायचं आणि मग मसाला आहे तो भरून घ्यायचा. नेहमी आपण जेव्हा वांग्याची भाजी करत असतो तेव्हा आपण वांगे असेच कापून घेतो, फक्त त्याच्यामध्ये असा मसाला भरत नाही. त्याच्यामुळे त्याला जी चव लागते ती थोडीशी वेगळी असते आणि असं जर बनवलं तर ती अजून जास्त चव वाढते आणि खायलासुद्धा खूप आवडते. तुम्ही नेहमी एकदा जर ही अशी भाजी बनवली तर तुम्ही वारंवार ही भाजी बनवत राहाल. तर आता मी सगळे वांगे जे आहेत ते असं मसाला भरून घेते. आता आपले वांगे जे आहेत ते सगळे भरून झालेले आहेत. आता आपण गॅस ऑन करूया आणि कढई थोडीशी गरम झाली की त्याच्यात तेल घालून घेऊयात. कढई आता छान गरम झालेली आहे. आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचंय. तेल आता गरम झालेलं आहे, त्यात आता आपण लगेच जिरं टाकून घेणार आहोत. लगेच त्याच्यात कढीपत्ता सुद्धा घालायचा आहे. ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याकडे जे हिंग होतं मगाशी थोडंसं, तर आता हिंग ते तेलामध्ये घालून घ्यायचंय. हे छान परतलेलं आहे. आता पण ह्याच्यामध्ये जे मगाशी वांगे मसाला भरून ठेवले होते ते आता वांगे त्याच्यात घालून घ्यायचे आहेत. हे जे वांगे आहेत ते आपल्याला आता तेलामध्ये तोपर्यंत परतायचे आहेत जोपर्यंत ते 75% तरी त्याच्यामध्ये शिजले पाहिजे. कारण मग त्याला आता आपल्याला मसाला पण आहे, मीठ पण आहे, सगळ्या गोष्टी आहेत आणि तेलामध्ये शिजलं की मग त्याची चव अजून थोडी चांगली येते. त्यामुळे त्याच्यात लगेच आपल्याला पाणी घालून नाही घ्यायचंय, अर्ध्यापेक्षा जास्त त्याला शिजून द्यायचं आहे. तर आता आपण ह्याला बारीक गॅस करून 2 ते 3 मिनिटं तरी झाकून ठेवूयात. आता 5 ते 10 मिनिटं झालेले आहेत. आता आपण हे झाकण काढून घेऊयात आणि बघूया भाजी कशी शिजली आहे ते. मस्त झाली. आता ह्याच्यामध्ये आपण लगेच हे जे मसाला होता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचंय. ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि मग आता हे पाणी जे आहे ते आपल्याला ते भाजीत घालायचं. भाजीला आता छान रंग आलेला आहे. आता आपण ते व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. त्याच्यामध्ये जास्त पाणी नाही घालायचं आपल्याला आणि आता गॅस परत बारीक करून ते झाकून ठेवायचे. त्याच्या अगोदर आपल्याला जो गूळ होता तो गूळ घालून घ्यायचा आहे. गूळ तुम्ही सुद्धा भाजीमध्ये नक्की घालत जा, कारण गुळामुळे ना रोगप्रतिकारक शक्ती जी असते ती वाढते आणि बऱ्याच वेळा आपली भाजी जी असते ती खराब होते. गूळ टाकल्यामुळे भाजी सुद्धा खराब होत नाही आणि भाजीला पण असा छानच त्याची चव जी आहे ती गोड अशी येते. त्यामुळे गूळ नक्की वापरा आणि आता पण ह्याच्यामध्ये कोथिंबीर जे होतं ते घालून घेऊयात. आता गॅस बारीक करून झाकून ठेवूयात. तर आता आपली भाजी आहे ती शिजलेली आहे. आता आपण बघूयात. वाह, किती छान रंग आलेला आहे आणि भाजी सुद्धा मस्त शिजलेली आहे. छान घट्ट अशी झाली आहे. तुम्ही बघू शकता केवढी भारी झाली आहे. एक नंबर. छान शिजली आहे सुद्धा. कलर आणि वास सुद्धा एक नंबर आहे ह्याचा. तुम्ही ही रेसिपी खरंच नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला खूप आवडेल. तर अशा प्रकारे आपली वांग्याची भाजी जी होती ती तयार झाली. तुम्ही बघितली असेल, त्याला रंग सुद्धा खूप छान आलाय.
सगळीकडे त्याचा वास पण मस्त सुटलाय आणि ह्या भाजीसोबत जर बाजरीची कडक भाकरी असेल तर नाद लागतं ते. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्ही बनवलेली रेसिपी कशी झाली ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच एखाद्या पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.